महाराष्ट्रातील 80% अनुदानित तमाम शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। सध्या खूप कन्फ्युजन सुरू आहे। कोणी म्हणताय की टप्पावाढसाठी निधी आहे, कोणी म्हणताय नाही आहे, कोणी म्हणताय तरतूद केलेली आहे, कोणी म्हणताय तरतुदीची गरज नाही। याच्यावर माझं स्पष्ट मत तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। वेगळ्या लेखाशीर्ष नको असल्यामुळे वेगळ्या तरतुदीची गरज नाही। त्या लेखाशीर्षात जेवढे पैसे आहेत त्या पैशातून टप्पावाढचा शासन निर्णय झाल्यामुळे टप्पावाढ देता येऊ शकते, परंतु त्या लेखाशीर्षाला पैसे नसल्यामुळे टप्पावाढ कशी द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे आता जे 3361, 3261, 0511, 3379 याला जो आज निधी शिल्लक आहे तो निधी केवळ आणि केवळ नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या पगारा इतका शिल्लक आहे। त्यामुळे टप्पावाढ द्यायची म्हटली तर निधी कुठून आणणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आता काय होईल? टप्पावाढ मिळणार नाही का? जूनपासून मिळणार नाही का? तर असं नाही। साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिअप्रोप्रिएशन करता येतं। रिअप्रोप्रिएशन म्हणजे जेवढे लेखाशीर्षक शिक्षण विभागाकडे आहे त्या सगळ्या लेखाशीर्षांचा अभ्यास करून ज्या ज्या लेखाशीर्षावर जास्त पैसे आहे ते पैसे आपल्याला या चारही लेखाशीर्षावर वळवता येतात। परंतु तो देखील निधी टप्पावाढीसाठी पुरेसा होईल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे। आपण तसा प्रयत्न करू। हेही झालं नाही तर मार्चमध्ये या सर्व लेखाशीर्षांना तरतूद केल्याशिवाय टप्पावाढ मिळू शकत नाही। दुसरा मुद्दा, सरकार आता निधीची तरतूद नाही म्हणून मागच्यासारखं 7-8 महिन्याचे पैसे खाऊन टाकेल का? असं नाही। मी सरकारला असं करू देणार नाही। एक तर मी सभागृहात नाही, परंतु तरी देखील बाहेर राहून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतो। आता नुकताच निधी मंजूर झाला आहे। हा निधी 27-28 तारखेला नियमित पगारासाठी तात्काळ पाठवण्याची व्यवस्था करतो। तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।